आगामी सिंहस्थ कुंभ मेले के लिए जहां प्रशासन ने तैयारियां तेज कर ली है, वहीं साधुओं और महंतों के बीच भी विवाद शुरू हो गए। त्र्यंबकेश्वर स्थित शैल अखाड़े ने नासिक के महंत सुधीर दास की नियुक्ति पर आपत्ति जताई। हालांकि सुधीर दास ने इस आपत्ति को खारिज कर दिया। आज पत्रकार परिषद में बोलते हुए सुधीर दास ने साफ कहा कि उनका शैव अखाड़े से कोई संबंध नहीं है। असा आहे की गेली 4 कुंभमेळे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि सातत्याने प्रशासनाची सहकार्याची भूमिका घेत असतो। यामध्ये वर्चस्व वादाचा वाद आहे की वर्चस्व कोणी करावं आणि काही मंडळींचं पर्पजली असं म्हणणं असतं की ही मंडळी नको, ही अभ्यासू आहेत, ही चांगले विषय मांडतात, प्रशासनाबरोबर टायअप चांगला ठेवू शकतात, अशा पद्धतीचे लोक नको म्हणून अशा पद्धतीचा बेनाव रचून बदनामी करण्याचा हा घाट आहे असं मला वाटतं। कोण करते पण आता तुमच्या समोर बोललेत ना कोण बोलतायत ते। नाही, पण मग तुम्ही चांगला डायलॉग करता शासनाशी, हे सर्व साधू महंतांच्या दृष्टीने चांगलं आहे। मग असं असताना तुम्हाला असं आहे की व्यक्तिगतरित्या हा भाषावाद, प्रांतवाद, अन्य काही विषय यामध्ये मी आता पडत नाही। आपण पुन्हा केव्हा तरी याविषयी करूया। आणि गेल्या वेळेला सुद्धा माझे गुरुदेव महाराज या ठिकाणी असताना सुद्धा एक महिला या ठिकाणी आणून ठेवली आणि त्या महिलेने सरळ बलात्काराचे आरोप करून त्यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता। ज्या योगे प्रशासनावरती त्यांनी जास्ती आरूढ ओढू नये, त्यांना धारेवर धरू नये म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, इतका गलिच्छ प्रयत्न या गेल्या वर्षीच्या नाशिक कुंभामध्ये झाला होता। मला वाटतं आपण स्थानिक आहोत, नाशिककर आहोत, आपल्या दृष्टीने हा तुम्हाला पत्रकार, तुम्ही सगळं माहिती आहे तुम्हाला, हा सगळा हा विषय हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे सगळा। तर अशा पद्धतीने त्याला कुठलंही वादंगाचं स्वरूप देता येऊ नये आणि आपण नाशिककर आहोत, आपली इच्छा हीच आहे की प्रयागचा कुंभमेळा जसा जगामध्ये आदर्शवत म्हणून पोहोचला तसाच नाशिकचा व्हावा। एवढीच काय करणार, काय कल्पना नाही, मी काहीच सांगू शकत नाही लक्ष आपण का होत आहोत। लक्ष कोण करत असेल करावं त्यांनी लक्ष। तुमच्या बाबतीत असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यावर तुम्ही काय करणार आहात? कशा करता आम्ही नाशिक आणि कुंभमेळ्याकरता प्रयत्न करणारच, चांगला व्हावा याकरता अवश्य असं आरोप झाले म्हणून काय पळून जायचं असतं का? असं काही नाही। पण ज्या एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, हा वाद सुरू झाला नाशिक की त्र्यंबकेश्वर, त्याचं पुढे काय? असं आहे की सर्व 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 जे पुराणातले दाखले आहेत या ठिकाणी त्यांनी इथे दिलंय तिथे की पृथिव्याम कुंभयोगश्च चतुर्थ्याम भेद उच्यते विष्णुद्वारे तीर्थराजे अवंत्याम गौतमी तटे, असं स्पष्ट म्हटलंय पुराणांमध्ये। सगळ्या पुराणातले दाखले नाशिक म्हटलंय। जो वाद झाला आहे त्यानुसार त्र्यंबकेश्वरला ही मंडळी स्नान करतात। वारंवार दर कुंभाच्या आधी हा प्रश्न उपस्थित करण्याची काय आवश्यकता नाही। आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्र्यंबकवाल्यांनी, शैव आखाड्यांनी तिकडे शांततेने स्नान करावं, वैष्णव आखाडे या ठिकाणी होतील। मी काळाराम मंदिराचा वंशम परंपरागत पुजारी घराण्याचा 27वा वंशज आहे, मी पुरोहित आहे, मी महंत आहे, त्यामुळे नाशिककर आहे, महाराष्ट्रातला आहे, ओरिजिनल महाराष्ट्रातला आहे। त्यामुळे माझं कर्तव्य आहे की नाशिकचा कुंभमेळा उत्कृष्टातला उत्कृष्ट व्हावा, याकरता आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करणार। ती भूमिका आमची कुठलीही असेल, यामध्ये कुठलाही वादंग नाही, विवाद नाही आणि कोणी कितीही विरोध केला आणि कोणी कितीही दगड फोडले तरी आम्हाला जे योग्य कार्य करायचे, जे सन्माननीय कार्य, प्रशासनाशी जी सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे ती आम्ही घेणार म्हणजे घेणार। पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहात की नाशिक त्र्यंबकेश्वर हेच योग्य आहे की त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर याचा निर्णय झालाच आहे, प्रशासनाने निर्णय दिलाच आहे या विषयावरती। या विषयावरती ऑलरेडी जे डॉक्युमेंट्स आहेत ते दिलाच आहे, पहिल्यापासून निर्णय दिलाच आहे ना। हा वाद काय करण्याची आवश्यकता आहे? आता काल कोणीतरी ते कौलाचार्य होते, त्यांनी मला अगदी खरं दूषणाची मालान भक्तिदासांना उपमा दिली। आम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत, आम्हाला कसल्या अशा उपमा देतायत तुम्ही? असं योग्य नाही। आणि महंतांना किती अक्कल आहे, मग तुम्ही या समोर शास्त्रार्थ करूया आपण, असं आहे ना। तुम्हाला जर असं वाटत असेल तर शास्त्रार्थ करावा, आपण बसावं। परंतु काल जी भूमिका झाली, त्र्यंबकेश्वर मधले आमचे सर्व पुरोहित आणि सगळ्या मंडळींशी बोलणं झालं की हा वाद आपल्याला कुठल्याही पद्धतीत वाढवायचा नाही, यांनी चांगला संदेश समाजापुढे जाणार नाही। अनाकारण समाजामध्ये
रॉंग मेसेज जातो तो आपण थांबवावा.